नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। महायुतीसमोर आव्हान उभे करणारे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते आज आपली बंडाची तलवार म्यान करण्याची शक्यता आहे। आज नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची पत्रकार परिषद होणार आहे। नाशिकमध्ये मागच्या आठवड्यामध्ये मनधरणी नाट्य रंगल्यानंतर काल मुंबईमध्ये गीते बंधूंनी मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन या दोघांची पुन्हा भेट घेतली। सुमारे 2 तासांच्या बैठकीनंतर गोकुळ गीते यांचं बंड शमवण्यात आलं असून आज दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या पुढाकारानं नाशिकचं बंड थंड करण्यात यश आल्याचं बोललं जात आहे। गोकुळ गीते यांनी निवडणुकीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला तर नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे। परंतु माघारीचा दिवस उलटून गेल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत असल्यानं निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय घोषणा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेंची चर्चा झालेली आहे, गोकुळ गीतेंची चर्चा झालेली आहे, गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केलेली आहे। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही गणेश गीतेंशी बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय निघेल। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतात। मुकुल, दोन्ही पक्षांच्या प्रमुख मंत्र्यांना नेत्यांना शिष्टाईचं यश मिळताना आपण पाहतोय, पण अर्ज माघारी घेण्याचा दिवस तर उलटून गेलाय, त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडेल? गोकुळ गीते हे माघार घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि साधारणतः 11 ते 12 दरम्यान ही पत्रकार परिषद होईल। त्यामध्ये दोन्ही गीते बंधू त्याचबरोबर दोन्ही मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आता महायुतीकडनं मिळते। जसं तू प्रश्न विचारला, आता ह्या उमेदवाराने माघार जरी घेतली तरी निवडणुकीची प्रक्रिया ही राबवावी लागणार आहे। कारण ज्या मतपत्रिका आहे त्या मतपत्रिकेवर 3 उमेदवारांची नावं ही येणार आहेत, कारण माघारीचा दिवस हा टळून गेलेला आहे। गोकुळ गीते यांनी काल मुंबईला जाण्याआधी मी थांबू शकतो अशा स्वरूपाचे संकेत दिलेले होते। त्याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची देखील गोकुळ गीते यांच्याशी चर्चा झालेली होती। त्यानुसार ही पुढची प्रक्रिया पार पडेल। परंतु आता खरा प्रश्न हा आहे, जरी गोकुळ गीते थांबले तरी निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार का? कारण मतदारांना जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागणार आहे। आता नेमकं दोन्ही पक्ष काय निर्णय घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतरचा पक्षाचा